ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ज्येष्ठ गायक SP बालसुब्रमण्यम यांचं निधन झालंय। चेन्नईतल्या MGM हेल्थकेअर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। 80 आणि 90च्या दशकातील प्रसिद्ध गाण्यांना बालसुब्रमण्यम यांचाच आवाज होता। तर बॉलिवूडमधील सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रमही बालसुब्रमण्यम यांच्याच नावावर आहे। 12 तासात 21 गाणी गाण्याचा विक्रमही बालसुब्रमण्यम यांनी केला। बालसुब्रमण्यम यांनी 16 भाषातील चित्रपटांमध्ये गाणी गायलेली आहेत। माझा सहकारी अमोल किन्होळकर सध्या आपल्या सोबत आहे। अमोल, गायन क्षेत्रातला मोठा हिरा गमावलाय अशीच भावना व्यक्त होते। कशी होती SP बालसुब्रमण्यम यांची कारकीर्द? SP बालसुब्रमण्यम यांच्याबद्दल बोलायचं तर आपल्याला खरं तर 1 तास जरी बोललं तरी सुद्धा कमी पडेल। ज्ञानदा एवढ्या अतुलनीय मोठी कामगिरी करणारा हा एक मोठा गायक होता। 80-90च्या दशकामध्ये जर हिंदी सिनेसृष्टीतली गाणी आपण बघितली तर सगळी सुपरहिट गाणी SP बालसुब्रमण्यम यांच्या नावावरती आहेत। पण त्याआधी 25 वर्ष म्हणजे 1964 पासून त्यांनी तमिळ, तेलुगू आणि कन्नड या दक्षिणेमध्ये सगळ्याच सिनेमांमध्ये अक्षरशः ती क्षेत्र दणवून सोडली होती। 1964 साली त्यांनी पहिलं गाणं गायलं ते तेलुगू गाणं होतं आणि त्यानंतर त्यांचा जो प्रवास सुरू झाला तो आजपर्यंत म्हणजे चेन्नई शाहरुख खानचा जो सिनेमा आला होता आपला चेन्नई एक्सप्रेस, त्या चेन्नई एक्सप्रेस मधलं सुद्धा त्यांनी टायटल सॉन्ग गायलं होतं। तिथपर्यंत त्यांचा प्रवास सुरू होता। 1964 साली जेव्हा त्यांनी पहिलं गाणं गायलं तेव्हा त्यांचं वय होतं अवघं 17 वर्ष आणि 17व्या वर्षी त्यांनी पहिलं गाणं गायलेलं होतं। त्यांची जर कौटुंबिक पार्श्वभूमी आपण बघितली तर त्यांच्या घरामध्ये गायनाचं असं फार काय म्हणतो आपण त्याचं गायनाचं फार परंपरा नव्हती त्यांच्या घरामध्ये। त्यांचे वडील हे हरिकथांचे कार्यक्रम करायचे। हरिकथांचे कार्यक्रम म्हणजे कुठेतरी स्टेजवरती हरिकथांचा कार्यक्रम असायचा त्यांच्या घरामध्ये। त्या दृष्टीनं सगळं वातावरण होतं। अनेक कलाकार त्यांच्या घरामध्ये होते पण खूप स्ट्रगल होता। त्यांच्या वडिलांना असं अजिबात वाटत नव्हतं की आपल्या मुलांनी हे करावं आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तू इंजिनियर हो, डॉक्टर हो आणि त्यांनी तसं केलं सुद्धा। त्यांनी अजिबात गायनाकडे लक्ष दिलं नाही। त्यांची अजिबात इच्छा अशी नव्हती की मला गायक व्हायचंय। त्यांची मनापासून इच्छा होती की मला माझ्या घरच्यांना 2 पैसे मिळवून द्यायचे आणि म्हणून त्यांनी इंजिनिअरिंगला प्रवेश सुद्धा घेतला होता। पण काही कारणामुळे त्यांना तो प्रवेश सोडावा लागला आणि मग आवाज त्यांचा चांगला होताच। मित्रांनी अनेक वेळा त्यांचे प्रयत्न करून अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या आणि अशाच स्पर्धांमधून ते पुढे आले। एका मोठ्या कोदांतीपानी नावाचे जे संगीत दिग्दर्शक होते त्यांनी त्यांचा आवाज ऐकल्यानंतर त्यांना पहिल्या सिनेमामध्ये गाणं दिलं। पहिल्या सिनेमामध्ये त्यांना जेव्हा गाणं मिळालं त्यावेळी 100 ते 150 जणांचा असा मोठा क्रू असतो। त्या क्रू समोर हे गाणं लाईव्ह रेकॉर्ड व्हायचं। पण नंतर जेव्हा SP बालसुब्रमण्यम आले, कसलेले गायक त्या काळी अशा मोठ्या मोठ्या क्रूंसोबत दिवसभर एका गाण्याचं रेकॉर्डिंग करायचे। बरोबर, SP बालसुब्रमण्यम यांनी पहिल्या टेकमध्ये ते गाणं डन केलं होतं। त्यांच्यासोबत गायिका सुशीला ह्या त्या काळचं दक्षिणेमधलं एक मोठं नाव, त्यांच्यासोबत गाण्याची अनेक गायकांची त्या काळी इच्छा असायची। त्या काळी अवघ्या 17व्या-18व्या वर्षी त्यांची खासियत होती की डेडिकेशननं काम करणं। म्हणूनच त्यांची कारकीर्द इतकी मोठी झाली, इतकी बहरली। अमोल, तू राहाच आपल्यासोबत। तुझ्याकडनं SP बालसुब्रमण्यम यांचा एक किस्सा सुद्धा ऐकायचा आहे। पण त्यापूर्वी भारतरत्न लता मंगेशकर यांनी सुद्धा ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्यात SP बालसुब्रमण्यम यांच्याविषयी, त्यांच्या निधनाविषयी। प्रतिभाशाली गायक, मधुरभाषी, खूप चांगला माणूस। SP बालसुब्रमण्यम यांच्या निधनाची बातमी ऐकून व्यथित झाले असं म्हटलंय गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी। आम्ही अनेक गाणी सोबत गायली आहेत, अनेक कार्यक्रम एकत्र केले आहेत। आज या सर्व गोष्टींची खूप आठवण येते। ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव। माझ्या संवेदना त्यांच्या परिवारासोबत आहेत। एकूण 40,000 गाण्यांचं गायन SP बालसुब्रमण्यम यांनी केलेलं। आपण पुन्हा एकदा अमोलकडे जाऊयात। अमोल, प्रत्येकाच्या काही ना काहीतरी आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत SP बालसुब्रमण्यम यांच्यासोबत। असा कोणता तो किस्सा आहे जो आपल्या प्रेक्षकांना तू सांगणार आहेस? लता मंगेशकर यांच्यासोबतचा जो किस्सा आहे तो मी सांगणार आहे। 2000 साली म्हणजे इसवी सन 2000 साली जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन भारतामध्ये आले होते तेव्हा ते भारतातल्या अनेक प्रतिभावान लोकांना भेटत होते। त्या ठिकाणी लता मंगेशकर यांचं त्यांनी कौतुक केलं की तुम्ही खूप गाणी गायलेली आहे, तुमचा आवाज खूप चांगला आहे। कारण लता मंगेशकर हे नाव जगामध्ये पसरलेलं होतं। पण बिल क्लिंटन यांना थांबवत तेव्हा लता मंगेशकर यांनी SP बालसुब्रमण्यम यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की माझ्यापेक्षा जास्त गाणी गायलेली हिंदी सिनेसृष्टीतले हे एक मोठं नाव आहे SP बालसुब्रमण्यम।
तेव्हा अक्षरशः बिल क्लिंटन यांनी सुद्धा त्यांच्यासमोर हात जोडले होते. अतिशय मोठी प्रतिभा असलेला हा माणूस आहे. हो. SP बालासुब्रमण्यम आणि प्रतिभा आणि लता खूप मोठी मंगेशकर कारकीर्द यांनी आणि पहिलं गाणं सोबत गायलं होतं मला वाटतं तेरे मेरे बीच में हे गाणं, आणि त्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला होता. तर आणि अशा खरोखरच अनेक ते आठवणी खूप आहेत. खूप आठवणी आहेत त्यांच्यासोबतच्या आणि अनेक अर्थानं ते मोठे कलाकार होते, त्यामुळे हळहळ व्यक्त होते. अमोल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.